नाही नाही, अचानक सगळे पर्यावरणवादी आणि हे सगळ्या गोष्टी जागलेल्या आहेत तपोवनच्या निमित्ताने. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथे साधूंच्या राहण्यासाठी ती सगळी जागा उपलब्ध होणार आहे असं मी ऐकतोय. आणि हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि प्रश्न एवढाच मनामध्ये येतो की हे सगळे जे पर्यावरणप्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत, हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत. म्हणून मी तो ट्विटमध्ये विचारलं, आपल्या देशामध्ये अगर सर्व धर्म समभाव आहे तर सगळेच प्रश्न, सगळ्यात हरकती, सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो, हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी का येतं, हा साधा प्रश्न मी विचारलेला आहे. कधीतरी मनात प्रश्न येईल ना. कारण की ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरीचे हे कत्तल होते, त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचे पाणी सगळीकडे वाहत असतं, असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं. पण तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधीच ऐकत नाही आम्ही. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला, हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय. का नाही द्या. आता जसं झाडाला मिठी मारताय, चांगली गोष्ट आहे, झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, बरोबर मुद्दा आहे. पण जसं झाडाला मिठी मारतायत, तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही, हा साधा प्रश्न फक्त विचारलाय. परंतु विजय वडेट्टीवार यांनी तुमच्यावर टीका करताना असं म्हटलेलं आहे की बकरी काही ऑक्सिजन देत नाही, झाडं ऑक्सिजन देतात, एवढं तरी नितेश राणे यांना. अहो ठीक आहे ना, मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही आहे का. आणि त्या निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं सगळीकडे, काही असंख्य म्हणजे मोठ्या सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरी ईदच्या काळात. मग तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात, एवढाच माझा साधा प्रश्न आहे. प्राणीप्रेमी कुठे असतात, एवढाच साधा प्रश्न आहे. कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वडेट्टीवार कदाचित विसरले असतील. ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमालाच असे प्रश्न विचारले जातात. मग अन्य धर्माच्या टायमाला हे गप्प का, एवढा साधा प्रश्न विचारलाय मी, त्याच्यामध्ये चूक काय. संजय शिरसाट यांनी सुद्धा तुमच्या वक्तव्यावरती टीका त्यांनी केली आहे की कुठेतरी नितेश राणे हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो नितेश राणे करतायत. मुळात झाड वृक्ष तोडण्याचा हा मुद्दा पर्यावरणाशी निगडीत आहे, कुठेतरी त्याला हिंदुत्वाचा नाही. पण वृक्षतोड कशाला केली जाते, मूळ मुद्दा काय आहे. कुंभमेळा तिथे होत आहे, बरोबर आहे ना, त्यासाठी साधुग्रामसाठी ती जागा उपलब्ध केली जाते. मूळ मुद्दा कुंभमेळ्याचा आहे. मग हाच प्रश्न अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही, एवढाच साधा प्रश्न आहे. झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना, पण ज्याच कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे, हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे, त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय. विचारणं चूक आहे का. आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे, काही लोकांना त्याची एलर्जी झालेली दिसते, म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे. भाजपला या निमित्तानेच टार्गेट केलं जातं का, ज्या पद्धतीने काल अजित पवारांनी ट्विट केलं आणि सयाजी शिंदेच्या पाठीशी ते उभे राहिले, आणि आज संजय शिरसाट जे तुमच्या शिवसेनेचे मंत्री आहेत. अहो पण इथे भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही ना, एक हिंदू म्हणून बोलणं काय चूक आहे ना याच्यामध्ये. भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाहीये. कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का, की हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे. मग हिंदू समाजाचा असेल आणि त्याच्यावरच विविध पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील, अचानक प्रेम निर्माण होत असेल, असंच अचानक झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम होत असेल, तर मग प्रश्नचिन्ह विचारायचं नाही का, की अन्य धर्माच्या वेळी का हा प्रश्न विचारला जात नाही, का बकऱ्या का तुम्ही कापताय जेवढं. मग त्याच्यामुळे जे काही पर्यावरणाची हानी होते, प्राण्याला तर होतच,
पर्यावरणाला पण हानी होते ना. किती तुम्ही स्टोऱ्या चालवता ना, पाणी, रक्ताचं पाणी वाहून जातं, तेव्हा काय नाही प्रश्न विचारत. तेव्हा हे कुठे लपले असतात, कुठल्या झाडावर चढलेले असतात. अनेकांकडनं अशी टीका होतीये की आता ही झाडं तोडली जातील आणि नंतर ही जागा कुठल्या ना कुठल्या बिल्डरच्या घशात घातली जाईल आणि त्यासाठी म्हणून ही पूर्वतयारी. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं, हा एक कलमी कार्यक्रम. परंतु संजय शिरसाट कुठलाच नाही, हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे. आता कुठे तो बिल्डरांना जागा देणं, कुठे त्या देणं, अहो आपल्या एवढा मोठा हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा, तर त्यावर मुद्दामून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, मुद्दामून त्याची बदनामी करा. म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला. सर्व धर्म समभाव आहे ना, तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला. बोला चला, त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि मला हम नाही काटणे देंगे, दाखवा ना. कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील. मग ही सगळी हिंमत, हे सगळे प्रश्नचिन्ह, हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात. हा साधा प्रश्न एक कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून मी विचारतोय. तेव्हाच तिथे का प्रश्न का विचारला जात नाही की बकरी ईदच्या टायमाला तुम्ही बकरी, एक तरी तुम्ही स्टोरी कधी चालवतात का. हे सगळे जे आहेत मिठ्या मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत. तुम्ही एवढी हिंमतच करत नाही. कुठे ना कुठेतरी जागले पाहिजे ना, म्हणून तर आम्ही विचारतोय ना. कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती, ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उच्चारताना दिसत नाही तुम्हाला. आमचेच असतात. कधीच विचार तुम्ही कधी दिसलाय का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर, आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसतं का. आता हज यात्रा जाते, त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला. पण आमच्या अमरनाथ यात्रावर निघणारे, आमचे कुंभमेळ्यावर प्रश्न उचलणारे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला, चायनीज मॉडेल. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण असे म्हणतात की वातावरण बदल होतोय आणि त्याच अशा वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टींना धार्मिक रंग देऊ नये. अरे धार्मिक म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी कुंभमेळा होतोय, तो पण एवढ्या वर्षानंतर होतोय, तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरण प्रेमी जागलेले आहेत, एवढाच माझा प्रश्न आहे. आणि एवढंच तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना, आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही, मोहरमच्या टायमाला काय होतं तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात, किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे, तेव्हा काय हेलो हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेताय ते कुठल्या बिळात लपलेले असतात सांगा तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत. पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय, आमचा कुंभमेळा होतोय, तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघतायत. मला त्याच्यावर आक्षेप आहे. त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना, बकरी ईदच्या वेळी आवाज उचलला असता, मी नाही बोललो असतो, मग बरोबर असतं सर्व धर्म समभाव. तो मुळात ज्या देशात आहे का हा मुद्दा आहे. तुम्ही तेव्हा पण विचारण्याची हिंमत दाखवा, मग आता तुम्हा लोकांना काय प्रश्न कोण विचारणार नाही. अंजली दामनिया देखील या सगळ्या संदर्भात त्यांनी उडी घेतली आहे. त्या म्हणतात की साधुग्रामच्या नावाखाली जमीन बळकावण्याचा हा सगळा प्रयत्न आहे म्हणून त्या म्हणतात. आता तो आरोप आहे, आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील, त्यांचे कागदपत्र देतील, त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार. माझी ट्विट एक हिंदू म्हणून मी माझी भावना व्यक्त केलेली आहे, तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे. माझं एवढं त्या दृष्टिकोनातून बघा. आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय त्याच्यावर बोलू शकतो. सर, विजय वडेट्टीवार असे पण म्हणतात की आता सगळे जे काही मतदान झालं ते ईव्हीएम मध्ये घोळ करण्यासाठी खरं तर एवढे लांब आहे ती मतमोजणी केलेली आहे. आता यांच्या शेंबूड पुसण्यामध्येच वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा, महाविकास आघाडीवाल्यांचा. म्हणून तर लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले आहेत ना. मग शेंबूड पुसणं आणि नाड्या सांभाळणं त्याच्यातच महाविकास आघाडीवाले आहेत. डोंबिवली येथील शिवसेनेचे काही पदाधिकारी या मुद्द्यावर काय आहे का, या शिवसेना राजकीय माझ्यासाठी माझा हा मुद्दा महत्वाचा, दुसऱ्यासाठी तुला दुसरा वेळ देतो पत्रकार परिषद. सयाजी शिंदे या सगळ्या भूमिकेमध्ये आहेत. सयाजी शिंदे यांनी
सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना, ते रक्त जे वाहतंय हां त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, हां मोठे मोठे पिक्चर ते देतात, मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन, हां दाखवा त्याचा एक फोटो असे देतील, मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा. उगाच सगळं प्रेम, सगळं पर्यावरण, सगळं हे माझं एवढं पर्यावरणवर प्रेम करायचं का, नक्की करायचं. आपल्याला झाडं पाहिजे तो फुल स्टॉप. पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा, बकरीच्या टायमाला दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही. ईदच्या टायमाला दाखवा, दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही. मग आता तपोवनातली जी वृक्षतोड होते त्याला एकंदरीतच तुमचा विरोधच आहे, कारण ती की ज्या कारणासाठी होते ते कुंभमेळाचं त्याच्यात कारण आहे. त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळाची कमिटी आहे, जे काही लोक निर्णय घेत, त्या लोकांनी फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम. कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होतं तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं, हा पाण्याला खास येते, या येते त्या. आता इथे कुंभमेळ्याला येते, इथे झाडाबद्दल, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत. कधी हजवर बोलताना दिसतात, हिंमत आहे तुमची, परत घरी जाणार नाही. जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं, कधी दल बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना, हा तसाच विषय आहे. हा मुद्दा तोच आहे. सांगा जरा आहे ना, बकरीच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती ताण करून थोडी. मग याच मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी पर्यावरण प्रेमींना पाठिंबा हो दिलेला आहे. हो ते भारत करणारच ना. 6 तारखेला चित्रपट सेना तिथे आंदोलन पण करणार आहे. हो तो मी त्याचा पुढच्याही बकरेही देतात ना, आपण जरा सांगू इथे इधर इधर बकरा कटरा जा उधर, कसे गायब होतील बघा, झाडाच्या मागे कसे लपतील बघा. त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी. हां कधी दळ बाजार, भेंडी बाजार या सगळ्या ह्याच्यातून जायचं नाही. गरिबांना मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठं आहे. पर्यायी जागा असताना देखील मुद्दामून हा घाट घातला जातो असं देखील आता बघा ती त्या समिती बोलू शकते, जे तिथे निर्णय घेणार आमचे गिरीश भाऊ आहेत, मुख्यमंत्री साहेब, हे सगळे फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी. आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमच्या नाशिकमध्ये होणारा कुंभमेळावा हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र असा तो हे दिवस आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की नेहमी कधी उत्तर प्रदेशमध्ये होत आहे तर त्याला बदनाम करायचं, महाराष्ट्रामध्ये येत आहे तर लगेच कुठल्याही परिस्थिती हिंदू धर्माला बदनाम करायचं. हा एक कलमी ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला मान्य नाही. परंतु याच ठिकाणी अनेक जे साधू संत आहेत त्यांनी याच्यापूर्वी तपश्चर्या केल्या आहे. रामाच्या कथेतल्या अनेक घटना या तपोवनात घडल्याबद्दल बोलल्या जात आहे. शूर्पणखेचं नाक इथे लक्ष्मणाने कापलं असं म्हटलं जातं, म्हणून तिथे ती मंदिरं सुद्धा आहेत. मग हाच परिसर का, हा तो आता- परिसर वगळून इतर परिसरामध्ये तो आता जो निर्णय घेणारी जी कमिटी आहे त्यांनी विचार करावा. माझा असं, मी त्या तांत्रिक मुद्द्यामध्ये आज जाऊ इच्छित नाही, कारण तो माझा अधिकार नाही. मला जो ऑनसेट जो विषय दिसत आहे ना, तर त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने फक्त कुंभमेळाव्याच्या वेळी किंवा आमच्या हिंदू धर्माच्या काळात जे सण येतात, कार्यक्रम मोठे होतात, त्याच वेळे हे सगळे एकत्र येणार आणि मग त्याला बदनाम करायचं, एवढा एक कलमी कार्यक्रम तो दिसतोय. अन्य धर्माच्या टायमाला हे लोक मूठ गिळून गप्प असतात. ह्यांच्या जिभेवर म्हणजे बोलतो ना तोंडावर एकदम फेविकॉल लागला असतो, तेव्हा ह्यांच्यात हिंमत नसते आंदोलन करण्याची, त्या लोकांना काय बोलण्याची. पण आमच्या हिंदू सणाच्या कामाला सल्ले येतात, मार्गदर्शन येतं, मग मिठ्या मारल्या जातात, यावर मला आक्षेप आहे. सर ह्याच्यावरतीच हिंदूंचा एक विषय निगडीत आहे. खरं तर गोरेगावमध्ये विवेक म्हणून एक कॉलेज आहे, त्या विवेक कॉलेजमध्ये बुरखाबंदी आणलेली आहे, परंतु मुस्लिम ज्या काही तरुणी आहेत कॉलेजमध्ये बुरखा घालून जातात, त्या मात्र आता कॉलेजच्या समोर आंदोलन करताना पाहायला मिळतात. हंगर स्ट्राईक त्यांच्याकडनं त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. विवेक कॉलेजचा हा सगळा पण आता विवेक कॉलेजच्या प्रशासनाने अतिशय विचारपूर्वक असा कुठला निर्णय घेतला असेल, कारण का बुरखा आणि हिजाबमध्ये सगळेच काय महिला असतात असं अजूनपर्यंत काही सांगितलेलं नाही आहे कुठे. काही उदाहरणं वेगळी पण आलेली आहेत. कॉपी करण्याचे असंख्य प्रकार पण झालेले आहेत बुरखा आणि हिजाब घालून. म्हणून विचारपूर्वक विवेक कॉलेज आणि गोरेगावचं विवेक कॉलेज ही फार जुनी संस्था आहे, मोठी संस्था आहे, म्हणून घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. मग हे लोकांना हे आंदोलन हे लोकांना करायचं आहे ना, जाऊन कुठे पाकिस्तान इस्लामाबादमध्ये बसा ना. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठे बसून आंदोलनं करतायत.